प्रमुख मोहन भागवत ने मंगलवार को नागपुर में युगंधर शिवराय पुस्तक के विमोचन कार्यक्रम में कहा कि आरएसएस के लिए पौराणिक युग में हनुमान और आधुनिक युग में शिवाजी महाराज आदर्श है। हे परिवर्तन आपल्या जीवनात घडायला पाहिजे म्हटल्यावर आपण जरा दचकतो। पण शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व हे आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपलं लौकिकत्व आपल्याला माहित असतं, कदाचित लोकांना माहिती असतं, म्हणून असं काही करायला कोणी निघालं ते चट्टाई करतात। परंतु शिवाजी महाराज हे शिखरावरच जन्माला आले असं नाहीये, ते कुठेतरी त्या पर्वताच्या चढणीवर कुठेतरी एका पॉइंटला आले जन्माला आणि तिथून वर गेले, काही पावलं चालून गेले। काही लोक 5च पावलं चालून शिखरावर पोहोचले, काही लोकांना 10,000 पावलं चालावी लागली, पण सगळ्या महापुरुषांचं असंच आहे, जीनियस इज 10% इन्स्पिरेशन, 90% परस्पिरेशन। मग आपण शिखरावर नाही पोहोचलो तरी त्या दिशेने 5 पावलं तर चालू। या जन्मात आपण हिंदू आहोत, आपली श्रद्धा आहे पुनर्जन्मावर, आणि भगवंतानी गीतेत म्हणून ठेवलं आहे की अशी तपस्या जर अपुरी राहिली तर शुचीनाम श्रीमताम गेहे, पुन्हा तो जन्माला येतो आणि जिथे सुटलं तिथून सुरू करून पुढे जातो। मग या जन्मात आपण सुरू करून 5 पावलं पुढे जायला काय हरकत आहे? असे जे सगळे कथाकार कीर्तनकार आहेत जे आज जगात विद्यमान आहेत आणि जे या जगात विद्यमान नाहीत, त्यांना हे पाहून किती आनंद होईल की मी बोललो, नुसतं लोकांनी ऐकून टाळ्या नाही वाजवल्या। काही लोक तसाच अभ्यास करून तसंच बोलायला समाजात फिरतायत आणि सगळे लोक त्या दिशेने जितकं चालता येईल तितकं चालण्याचा प्रयत्न करतात। हे झालं की जी कृतार्थता त्यांच्या अनुभवाला येईल ती त्यांच्याकरता खरी श्रद्धांजली आहे। आणि म्हणून या पुस्तकाचं अध्ययन आपण दोन्ही दृष्टीने करावं। आपल्यालाही या गोष्टी अशा सांगता आल्या पाहिजे, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला याच्यातलं काही ना काही करायला जमलं पाहिजे। प्रयत्नपूर्वक, परिश्रमपूर्वक शिवरायांच्या 1000 गुणांमध्ये आपण 2 गुण उचलून ते आपल्या जीवनात पुढे नेले तर शिवचरित्र ऐकल्याचं वाचल्याचं सार्थक होईल आणि सुमंतालाही जिथे असेल तिथे आनंद होईल। तो आनंद त्यांना मिळावा, तो आनंद तुमच्या आमच्या वाट्याला यावा, अशी योगायोगाने आज सुमंतांचा स्मृती दिन आहे। तारीख दत्त ही तुम्ही दिली की मी दिली? मी दिली, मला माहित नव्हतं। हा योगच आहे, या योगावर हे सगळं होत आहे तर काहीतरी योजना आहे, तिथून होत आहे। हे लक्षात घेऊन आपण असा संकल्प करा की सुमंताच्या भाषणांमधून किंवा या पुस्तकामधून जे जे येत आहे शिवाजी महाराजांचं चित्र आपल्या समोर, तर त्याच्यातल्या मनुष्याच्या जीवनामध्ये सात्विक परिवर्तन आणणाऱ्या काही गोष्टी आम्ही उचलू आणि आपल्या जीवनात आणण्याचा त्या प्रयत्न करू, म्हणजे हा आनंद कधी ना कधी आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल, तसा तो लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी शुभकामना व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देऊन माझे 4 शब्द